नमस्कार विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज या ठिकाणी वित्तीय व्यवस्था सत्र दुसरे SYB अर्थशास्त्र सामान्य पेपर या विषयाचे चौथ्या अध्यायातील प्रस्तावनावरती आधारित काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न किंवा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत. चला तर पाहूया. पहिला प्रश्न काय आहे? खालीलपैकी कोणती बँकिंगच्या बदलत्या लँडस्केपची उद्दिष्टे आहेत? बँकिंगच्या बदलत्या लँडस्केपची उद्दिष्टे आहेत. आपल्याकडे पर्याय आहे. एक व्यवहार्य आणि कार्यक्षम बँकिंग प्रणाली तयार करणे. दुसरा आहे धोरणांची रचना सुधारित करणे आणि आर्थिक सौम्यता. तिसरा आहे बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता वाढवणे. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं आपण तर खालीलपैकी कोणती बँकिंगच्या बदलत्या लँडस्केपची उद्दिष्टे आहेत? तर वरीलपैकी सर्व, म्हणजेच एक व्यवहार्य आणि कार्यक्षम बँकिंग प्रणाली तयार करणे, धोरणांची रचना सुधारित करणे आणि आर्थिक सौम्यता, आणि बँकिंग क्षेत्रात पारदर्शकता वाढवणे. म्हणून वरीलपैकी सर्व ऑप्शन डी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न आहे, बदलत्या बँकिंग लँडस्केपसह भारतातील बँकिंग क्षेत्रातील सुधारणांची उद्दिष्टे टिंबटिंब आहेत. कुठली उद्दिष्टे आहेत? बदलत्या बँकिंग लँडस्केपच्या सह भारतातील बँकिंग क्षेत्रात होणारी सुधारणांची उद्दिष्टे कुठली आहेत? आपल्याकडे पर्याय आहे. बँकांची मालमत्ता गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्य करणे. दुसरा आहे जलद क्रेडिट वितरण सुलभ करणे. तिसरं आहे बँकांच्या सार्वजनिक मालकीचे धोरणास वातावरण प्रदान करणे. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर वरीलपैकी सर्व आहे. म्हणजेच जे भारतातल्या बदलत्या लँडस्केपची बँकिंग सेक्टरमध्ये जी आपल्याला दिसती आहे त्याच्यातील घडणाऱ्या ज्या सुधारणा आहेत त्यांची उद्दिष्टे वरीलपैकी सर्वच आहेत. म्हणजेच बँकांची मालमत्ता गुणवत्ता सुधारण्यासाठी कार्य करणे, जलद क्रेडिट वितरण सुलभ करणे, बँकांच्या सार्वजनिक मालकीचे धोरणास वातावरण प्रदान करणे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आहे, भारतीय वित्त क्षेत्रातील अलीकडील घडामोडींचे निकाल टिंबटिंब आहेत. अलीकडील घडामोडींचे निकाल टिंबटिंब आहेत. आपल्याकडे पर्याय आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर. दुसरा आहे मोबाईल बँकिंग सेवांचा प्रचार आणि त्याचा वापर. तिसरा आहे इंटरनेट सेवांचा वापर. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. भारतीय वित्त क्षेत्रातील अलीकडील घडामोडींचे निकाल हे वरीलपैकी सर्व आहेत. म्हणजे सोशल मीडियाचा वापर वाढलेला आहे, मोबाईल बँकिंगचा प्रचारही होतो आहे आणि त्याचा वापरही खूप होतो आहे, आणि इंटरनेट बँकिंग सेवा किंवा इंटरनेट सेवेचा सुद्धा वापर वाढलेला आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया चौथ्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आहे, भारतीय वित्तीय क्षेत्रातील अलीकडील घडामोडींचे निकाल काय आहेत? परत सिमिलर प्रश्न आलेला आहे. तिसरा आणि चौथा आपल्याकडे पर्याय वेगळे आहेत. इथे भारतीय वित्त क्षेत्रातील अलीकडील घडामोडींचे निकाल काय आहेत? आपल्याकडे पर्याय आहे डिजिटल स्वाक्षऱ्या म्हणजेच डिजिटल सिग्नेचर. दुसरं आहे कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग. तिसरं आहे बँकांकडून इंट्रानेट किंवा वाईड एरिया नेटवर्कचा वापर होणे. इंटरनेट नाही, इंट्रानेट किंवा वाईड एरिया नेटवर्कचा वापर. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच भारतीय वित्त क्षेत्रातील अलीकडील घडामोडीचे जे निकाल आहेत त्याच्यामध्ये वरीलपैकी सर्वच गोष्टींचा समावेश आहे. म्हणजेच डिजिटल स्वाक्षरी, कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग आणि बँकांकडून इंट्रानेट किंवा वाईड एरिया नेटवर्कचा वापर. तर तिसऱ्या आणि चौथ्या प्रश्नामध्ये आपण 6 महत्त्वाचे अलीकडील घडामोडी ज्या झालेल्या आहेत भारतीय वित्तीय क्षेत्रात त्याचे निकाल पाहिलेले आहेत. आणि ते आहेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर, मोबाईल बँकिंग सेवांचा प्रचार आणि वापर, इंटरनेट सेवांचा वापर, डिजिटल स्वाक्षरी, कॉर्पोरेट इंटरनेट बँकिंग आणि बँकांकडून इंट्रानेट किंवा वाईड एरिया नेटवर्कचा वापर. हे 6 महत्त्वाच्या घडामोडी ज्या आहेत भारतीय वित्तीय क्षेत्रातील ज्या घडलेल्या आहेत त्यांचे निकाल आहेत. म्हणून हे 6 महत्त्वाचे निकाल आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर आपण वळूया 5व्या प्रश्नाकडे. 5वा प्रश्न आहे, भारतीय वित्तीय क्षेत्रात नुकत्याच झालेल्या विकासाचा परिणाम म्हणून बँकांनी पुरवलेल्या काही सहाय्यक सेवा टिंबटिंब आहेत. भारतीय वित्तीय क्षेत्रात नुकत्याच झालेल्या विकासाचा परिणाम म्हणून बँकांनी पुरवलेल्या काही सहाय्यक सेवा काय आहेत? आणि आपल्याकडे पर्याय आहे. पहिला मायक्रो ATM सेवा. दुसरा आहे पेमेंट ऑफ युटिलिटी बिल आणि इतर काही बिले. तिसरा आहे शॉपिंग किंवा शॉपिंग किंवा ऑनलाईन शॉपिंग. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर आपण पाहिलं तर भारतीय वित्तीय क्षेत्रात नुकत्याच झालेल्या ज्या विकासाचा परिणाम आहे त्याच्या अनुषंगाने
बँकांनी ज्या नवीन सहाय्यक सेवा पुरवलेल्या आहेत त्याच्यामध्ये ह्या ज्या खाली दिलेल्या आहेत त्या सगळ्याच गोष्टींचा समावेश आहे. म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच ती जी सहाय्यक सेवा आहे ती मायक्रो ATMची आहे, ई शॉपिंगची सुद्धा आहे आणि युटिलिटी बिल्स किंवा इतर बिले भरणे याची सुद्धा आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 6व्या प्रश्नाकडे. 6वा प्रश्न आहे, भारतातील वित्तीय क्षेत्रात नुकत्याच झालेल्या विकासाचा परिणाम म्हणून बँकांनी पुरवलेल्या काही सहाय्यक सेवा टिंबटिंब आहेत. आता पुन्हा हा प्रश्न रिपीट झालेला आहे, पण आपल्याकडे जे पर्याय आहेत ते वेगळे आहेत. इथे आपल्याकडे पर्याय आहेत, शेअर्समध्ये व्यापार करू शकता तुम्ही, ती एक सेवा आहे बँक प्रदान करते, ती नुकतीच जी घडामोडींमुळे झालेली आहे, विकासांच्यामुळे झालेली आहे. दुसरं आहे क्रेडिट कार्ड प्रदान करणे. तिसरं आहे स्मार्ट कार्ड प्रदान करणे, मग ते स्मार्ट कार्ड डेबिट कार्ड असू शकतं. त्याच्यानंतरनं चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर आपण पाहिलं तर भारतातील वित्तीय क्षेत्रात नुकत्याच झालेल्या विकासाचा परिणाम म्हणून बँकांनी पुरवलेल्या काही सहाय्यक सेवांमध्ये वरीलपैकी सर्वच सेवा येतात. म्हणजेच क्रेडिट कार्ड असेल, स्मार्ट कार्ड असेल किंवा शेअर्समध्ये व्यापार करणे असेल. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. इथे आपण 5व्या आणि 6व्या प्रश्नामध्ये 6 महत्त्वाच्या सहाय्यक सेवा पाहिलेल्या आहेत बँका ज्या प्रदान करतात. त्या आहेत मायक्रो ATM सेवा, पेमेंट ऑफ युटिलिटी आणि दुसरे काही बिल असेल इतर बिल त्याची, ई शॉपिंग किंवा ऑनलाईन शॉपिंग, शेअर्समध्ये व्यापार करणे, क्रेडिट कार्ड सेवा आणि स्मार्ट कार्ड सेवा. म्हणून इथे 6 महत्त्वाचे विकास जो घडलेला आहे त्याच्या अनुषंगाने बँकांनी पुरवल्या गेलेल्या काही सहाय्यक सेवा आपण पाहिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण वळूया 7व्या प्रश्नाकडे. 7वा प्रश्न आहे, कायदेशीर अटींमध्ये एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची देयता त्याच्या मालमत्तेपेक्षा जास्त असेल आणि ती जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी पुरेशी रोख रक्कम जमा करण्यास असमर्थ असेल त्याला टिंबटिंब असे म्हणतात. एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची देयता त्याच्या मालमत्तेपेक्षा जास्त असेल आणि ती जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी पुरेशी रोख रक्कम जमा करण्यास असमर्थ असेल ती व्यक्ती किंवा ती संस्था, तर त्याला आपण टिंबटिंब असे म्हणतो. आपल्याकडे पर्याय आहेत, दिवाळखोरी किंवा बँकरप्सी, दुसरा आहे वाईट संस्था किंवा वाईट व्यक्ती, तिसरा आहे नादारी किंवा इन्सॉल्वेन्सी आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, कायदेशीर अटींमध्ये एखाद्या व्यक्तीची किंवा संस्थेची देयता त्याच्या मालमत्तेपेक्षा जास्त असेल आणि ती जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी पुरेशी रोख रक्कम जमा करण्यास असमर्थ असेल त्याला नादारी असे म्हणतात किंवा इन्सॉल्वेन्सी असे म्हणतात. म्हणून ऑप्शन सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे. 8वा प्रश्न आहे, टिंबटिंब एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्याद्वारे एक दिवाळखोर कर्जदार कर्जमाफी मागतो. याचा अर्थ असा होतो की कंपनीला त्याची थकबाकी भरण्यास असमर्थ घोषित केले जाते. कंपनीला त्याची थकबाकी भरण्यास असमर्थ घोषित केले जाते. आपल्याकडे पर्याय आहे, पहिला दिवाळखोरी किंवा बँकरप्सी, दुसरा आहे ती एक वाईट संस्था आहे, तिसरा आहे नादारी किंवा इन्सॉल्वेन्सी आणि चौथा आहे वरीलपैकी काही नाही. इथे जर पाहिलं तर टिंबटिंब एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्याद्वारे एक दिवाळखोर कर्जदार कर्जमाफी मागतो. याचा अर्थ असा होतो की कंपनीला त्याची थकबाकी भरण्यास असमर्थ घोषित केले जाते. त्यांची म्हणजे कंपनीची जी थकबाकी असेल ती भरण्यास असमर्थ घोषित केले जाते. इथे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे, त्याला आपण दिवाळखोरी असे म्हणतो. म्हणजे दिवाळखोरी एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्याद्वारे एक दिवाळखोर कर्जदार कर्जमाफी मागतो. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 9व्या प्रश्नाकडे. 9वा प्रश्न आहे, नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयक. नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयक, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड बिल असे म्हणतो, टिंबटिंबने सादर केले. नादारी आणि दिवाळखोरी कोड बिल किंवा कोड विधेयक हे कोणी सादर केले? आपल्याकडे पर्याय आहे, राज्य सरकार, दुसरा आहे स्थानिक स्वराज्य संस्था, तिसरा आहे केंद्र सरकार आणि चौथा आहे वरीलपैकी काहीही नाही. इथे जर आपण पाहिलं तर इन्सॉल्वन्सी अँड बँक्रप्सी कोड बिल म्हणजेच नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयक हे केंद्र सरकारने सादर केले आहे.
म्हणून ऑप्शन सी केंद्र सरकार हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न आहे नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयक म्हणजेच इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड बिल केंद्र सरकारने टिंबटिंब वर्षी सादर केले. कुठल्या वर्षी सादर केले? आपल्याकडे पर्याय आहे. पहिला 2014, दुसरा आहे 2016, तिसरा आहे 2018 आणि चौथा आहे 2020. ते जर पाहिलं तर इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड बिल म्हणजेच नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयक हे केंद्र सरकारने 2016 वर्षी सादर केले आहे. म्हणून ऑप्शन बी 2016 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 11व्या प्रश्नाकडे. 11वा प्रश्न आहे IBC किंवाच इन्सॉल्व्हन्सी बँक्रप्सी कोड बिल किंवा नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयक टिंबटिंबच्या दिवाळखोरीचे ठराव आणि पुनर्रचनेसाठी अधिनियमित केले गेले होते. कोणाच्या दिवाळखोरीचे ठराव आणि पुनर्रचनेसाठी अधिनियमित केले गेले होते? IBC किंवा इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड बिल. तर आपल्याकडे पर्याय आहे कॉर्पोरेट व्यक्तींचे, दुसरा आहे भागीदारी संस्थांचे, तिसरा आहे एखाद्या व्यक्तीसाठी आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. म्हणजेच कॉर्पोरेट व्यक्ती असेल, भागीदारी संस्था असेल किंवा एखादी व्यक्ती असेल, त्या सर्वांसाठीच केली गेलेली आहे. तर इथे आपण पाहिलं तर नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयक टिंबटिंबच्या दिवाळखोरीचे ठराव आणि पुनर्रचनेसाठी अधिनियमित केले गेले होते. म्हणून इथे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वरीलपैकी सर्वांच्याच दिवाळखोरीचे ठराव आणि पुनर्रचनेसाठी अधिनियमित केले गेले होते. म्हणजेच कॉर्पोरेट व्यक्ती असेल, एखादी व्यक्ती असेल किंवा भागीदारी संस्था असतील, या सर्वांसाठीच केले गेले होते. म्हणून ऑप्शन डी वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 12व्या प्रश्नाकडे. 12वा प्रश्न आहे नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयक इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड बिलचा टिंबटिंब हाताळण्याचा हेतू होता. कुठली गोष्ट हाताळण्याचा हेतू होता या बिलचा किंवा या विधेयकाचा? आपल्याकडे पर्याय आहे बॅड लोन, दुसरा आहे बँकिंग तंत्रज्ञान, तिसरं आहे बँक राष्ट्रीयकरण आणि चौथा आहे बँक परवाना किंवा बँक लायसन्सिंग. इथे जर आपण पाहिलं तर नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयकचा बॅड लोन्स ऑप्शन ए हाताळण्याचा हेतू होता. म्हणून ऑप्शन ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूयात 13व्या प्रश्नाकडे. 13वा प्रश्न आहे नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयक इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड बिल विधेयकाचा टिंबटिंब सकारात्मक प्रभाव आहे. या विधेयकाचा टिंबटिंब सकारात्मक प्रभाव आहे. आपल्याकडे पर्याय आहेत. थेट परकीय गुंतवणुकीची वाढ होते, दुसरा आहे व्यवसाय करणे सहजतेने सुधारित केले, तिसरा आहे जोखीम मर्यादित करून बँक आणि कॉर्पोरेट्सची स्थिती सुधारणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयकाचा टिंबटिंब सकारात्मक प्रभाव आहे. तर वरीलपैकी सर्वच हे इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड बिलचे सकारात्मक प्रभाव आहेत. थेट परकीय गुंतवणुकीस वाढ झालेली आहे, व्यवसाय करणे किंवा ईज ऑफ डुईंग बिझनेस झालेला आहे, सहजतेने सुधारित केले गेलेले आहे आणि जोखीम मर्यादित करून बँका आणि कॉर्पोरेटची स्थिती सुधारण्यात आलेली आहे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 14व्या प्रश्नाकडे. 14वा प्रश्न आहे नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयकाची टिंबटिंब उद्दिष्टे आहेत. टिंबटिंब उद्दिष्टे आहेत. आपल्याकडे पर्याय आहे व्यथित घटकांसाठी बचाव यंत्रणा प्रदान करणे, दुसरा आहे दिवाळखोर कंपन्यांचे ऐच्छिक परिसमापन सुलभ करणे, तिसरा आहे गुंतवणूकदारांना सुलभ बाहेर पाडण्याचा मार्ग प्रदान करणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर कुठली उद्दिष्टे आहेत नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयकाची? तर वरीलपैकी सर्वच आहेत. म्हणजेच व्यथित घटकांस बचाव यंत्रणेत प्रदान करणे, दिवाळखोरी कंपन्यांना ऐच्छिक परिसमापन सुलभ करून देणे, त्याच्यानंतरनं गुंतवणूकदारांना सुलभ बाहेर पडण्याचा मार्ग प्रदान करणे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया 15व्या प्रश्नाकडे. 15वा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणते नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयकाची उद्दिष्टे दर्शविते? सेम प्रश्न आहे, पर्याय वेगळे आहेत आपल्याकडे. इथे पाहूया पर्याय काय आहेत. सर्व विद्यमान दिवाळखोरी कायदे एकत्रित आणि सुधारित करणे, दुसरं आहे दिवाळखोरीची कार्यवाही सुलभ आणि वेगवान करण्यासाठी, तिसरं आहे ताण असणाऱ्या कंपन्यांना कालबाह्य रीतीने मदत करणे आणि त्यांचे पुनरुज्जीकरण करणे आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच दिवाळखोरी
आणि नादारी कोड विधेयकाची उद्दिष्टे वरीलपैकी सर्वच आहेत, म्हणजेच सर्व विद्यमान दिवाळखोरी कायदे एकत्रित आणि सुधारित करणे, दिवाळखोरीची कार्यवाही सुलभ आणि वेगवान करणे, ताण असणाऱ्या कंपन्यांना कालबद्ध रीतीने मदत करणे आणि त्यांचे पुनरुज्जीवरण करणे. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर 14व्या आणि 15व्या प्रश्नामध्ये आपण 6 महत्त्वाची उद्दिष्टे पाहिलेली आहेत इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड बिलची. ती आहेत: व्यथित घटकांसाठी बचाव यंत्रणा प्रदान करणे, दिवाळखोर कंपन्यांचे ऐच्छिक परिसमापन सुलभ करणे, गुंतवणूकदारांना सुलभ बाहेर पडण्याचा मार्ग प्रदान करणे, सर्व विद्यमान दिवाळखोरी कायदे एकत्रित आणि सुधारित करणे, दिवाळखोरीची कार्यवाही सुलभ आणि वेगवान करण्यासाठी आणि ताण असणाऱ्या कंपन्यांना कालबद्ध रीतीने मदत करणे आणि त्यांचे पुनरुज्जीवरण करणे. हे 6 महत्त्वाचे उद्दिष्ट आपण पाहिलेले आहेत इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड बिलचे. त्याच्यानंतर आपण वळूया 16व्या प्रश्नाकडे, शेवटच्या प्रश्नाकडे. पुढीलपैकी कोणते नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयकाची उद्दिष्टे दर्शविते? परत त्याच स्वरूपाचा प्रश्न आहे. आपल्याकडे पर्याय आहेत: उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी, दुसरा आहे पतपुरवठा वाढवण्यासाठी, तिसरा आहे बँकांसाठी नवीन आणि वेळेवर सार्वभौम प्रक्रियेवर काम करणे, आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. इथे जर पाहिलं तर वरीलपैकी सर्व हेच या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. म्हणजेच जे नादारी आणि दिवाळखोरी कोड विधेयकाची उद्दिष्टे आहेत ते वरीलपैकी सर्वच गोष्टी वरीलपैकी सर्वच पॉईंट्स ते उद्दिष्ट दर्शवतात. म्हणजेच उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचं कार्य असेल, पतपुरवठा वाढवण्यास मदत करणे असेल, किंवा बँकांसाठी नवीन आणि वेळेवर सार्वभौम प्रक्रियेवर काम करणे असेल. म्हणून वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहेत. तर इथे आपण 16 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. प्रस्तावनेवरती आधारित होते हे प्रश्न, आणि काही प्रश्न आपल्याला इन्सॉल्व्हन्सी आणि बँक्रप्सी कोड बिलच्या संदर्भात सुद्धा मी या सेशनमध्ये घेतलेले आहेत. हे 4थ्या धड्यातील महत्त्वाचे प्रश्न आहेत. मी पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या या धड्यांमधले मी प्रश्न ऑलरेडी दिलेले आहेत. मी त्याचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोच, तुम्ही ते एकदा जाऊन तपासू शकता. तर भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.